काय रे चिडे, काय करतोय? मी नवीन नवीन लुक बघतोय स्वतःसाठी. हे बघा ना, दाढी किती वाढली आहे, जरा ट्रिम करतो मस्त, एखादा ब्लेझर वगैरे शिवतो आणि मग स्वतःचाच फोटोशूट करतो. काय छान स्वप्न बघतोयस. का तुम्ही बघत नाही स्वप्न? नाही नाही, मी बघते ना, मी पण स्वप्न बघते, पण तुझ्यासारखी नाही, हवेत विरून जाणारी स्वप्न. एक मिनिट हा, मी हे सगळं गुरुच्या भरोश्यावरच करणार आहे. आणि तुम्ही बघा, त्याला मस्त नोकरी लागणार आहे, असा मोठ्या पोस्टवर जाईल तो. मग त्याचा मित्र शोभायला पाहिजे की नाही मी? हो, लागली नोकरी त्याला, मिळाली मोठी पोस्ट. हा, शिव मग ब्लेझर आणि कोट. वाट बघ. या आला. तुझ्यासाठी खायला काय आणलं? फालुदा. इज्जतीचा. शट. काय ग, तू चायनीज चोपडून आलीस आणि आमच्यासाठी फक्त फालुदा? हॅलो, मी पण फालुदाच खाऊन आलीये. आणि तसंही आता आपल्या ड्रीमचा पण झालाय फालुदा. मीन्स गॅरी अपॉर्च्युनिटीला नाही म्हणलाय. काय झालं त्याला? तो गेला होता त्या इंटरव्ह्यूला. अरे यार, पण गुड फॉर नथिंगने तुझं नाव रेकमेंड केलं, यात वाईट काय आहे? अरे पण राधिकानं का मला रेकमेंड करावं? तुला काय वाटलं, राधिकाने रेकमेंड नाही केलं तर मला जॉब नाही मिळणार? अगं मी गुरुनाथ सुभेदार आहे, गुरुनाथ सुभेदार. या राधिकाच्या रेकमेंडेशनची भीक नकोय मला. मी माझ्या बळावर एक नाही 10 नोकऱ्या मिळवेन, 10. बघ, पाहिलंस ना, अरे एक नंबरचा इडियट आहे तो गॅरी. कसला सेल्फ रिस्पेक्ट, हा कसला स्वाभिमान. त्यांनी पोट भरतं का? स्वाभिमान घेऊन बसलाय. बस झालं, बस झालं. एक काम कर, उद्याच्या उद्या त्याला इथे बोलून घे. नाही त्या गॅरीच्या इगोचं विमान मी क्रॅश केलं ना तर बघ. आई, आई, आई. आई नानीजींकडे गेले. आणि मला जेवण वाढायची काही गरज नाही, मी बघून घेईन माझं काय ते. तुमच्यासाठी नाहीच वाढते, अथर्वसाठी वाढते. तसही मी तुमच्यासाठी काही केलेलं तुम्हाला चालतच नाही. शिफारस केली ती चालत नाही. जेवण वाढलेलं कसं चालणार? एक मिनिट, ते माझं बघेन मी. पण एकदा ऑफिसमध्ये झालं होतं ना बोलणं, मग परत कशाला? हो, पण ऑफिसमध्ये मी तुमची बॉस म्हणून बोलत होते. इथे तुम्ही मानत नसला तरी तुमची बायको म्हणून बोलते. तुम्ही हे सगळं ज्या मुलीसाठी करताय ते ती मुलगी तुम्हाला मिळणार नाही. तिची आई तिला तुमचं तोंड सुद्धा बघायला लावणार नाही. हो, नाही तुला बरं माहिती त्यांच्याबद्दल. ते दिसतंय त्याच्यावर बोलतेय मी. राधिका, काही गरज नाहीये. तुझ्यापेक्षा त्या दोघींना मी चांगला ओळखतो, कळलं? आणि त्या दोघी ओके. मी शनायाशी बोललोय, तिलाही काही प्रॉब्लेम नाही आणि आई सुद्धा ओके. ओके, थोडा 8-10 दिवसात ओळखायला लागलात त्यांना? हो, ओळखतो. काही प्रॉब्लेम आहे? नाही, काही प्रॉब्लेम नाही. त्यांना हे सगळं माहिती आहे ना? नाही म्हणजे तिला तुम्ही सांगितलं असेल, पण तिला कळलंय का? नाही, मला नाही वाटत तिला काही कळलं असेल. कारण तिला कळलं असतं ना तर ती तुम्हाला पुन्हा कधी भेटलीच नसती. तिच्या आईनी एखाद्या श्रीमंत माणसाबरोबर तिचं लग्न लावून दिलं असतं. तुम्ही बसला असता इथे डोकं आपटत. राधिका म्हणते ते खरं असेल तर? नाही, मला शनायासोबत बोलायला हवं आत्ता, लगेच. कळलं तुला मला काय सांगायचं ते? लक्ष कुठे, झोपतेस ते? कळलं का तुला काय सांगायचं ते? हो ग मम्मा. काय हो, झोपली होतीस तू? कसा वाटला प्लॅन? मस्त आहे मम्मा, पण मग तो गाय कोण आहे? ते सगळं मी तुला उद्या सांगेन. तो कोण आहे, त्याचं नाव काय, ओके? गॅरी येईल ना? नक्की येणार. तुला भेटायला ना आता सैरपैर झाला असेल. आपल्या ह्या प्लॅन मध्ये तो नक्की फसणार. येस. त्याला सांग मी बिझी. पण का, काहीतरी रिझन द्यावं लागेल ना. त्याला सांग मला भेटायला वेळ नाहीये, मी बिझी आहे. हाय हाय बेबी. हाय हाय, कशी आहेस तू? मी ओके ओके, तू बोल ना. काही नाही, मला
अहो, अहो, काय आहे? हे धरा. यार ए गुरु, हा का करत आहेस तू? रात्रभर आपली घर 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 चालू, आताही नाही झोपलास? किती झोपला? का आलं? काही नाही, माझा फोन वरणात पडला. का वरणात पडला फोन. पडणार नाही तर का? जेवणाकडे लक्ष राहते का तुमचं? जेवताना एका हातामध्ये मोबाईल राहते, मग तो पडणार नाही तर का? आई मुद्दामून नाही पडला ग, चुकून पडला तो. चुकून चुकून चुका करा आणि मग मुद्दामूनही अनेक चुका करा, आणि मग किती सुधारायच्या म्हटल्यानं गुरु तरी नाही सुधारता येत का? म्हणजे मला राधिका म्हणाली तू नव्या नोकरीवर पाणी सोडलं म्हणे. बरं चल राहू देते. मी का म्हणते गुरु, काऊन बरं तू इकडे तिकडे भटकत असते सारखा? आहे ना ती चांगली नोकरी, कर ना राधिकाच्या ऑफिस मध्ये काम. का परत तेच? कर ना एकदा विचार, पुन्हा विचार कर ना. आई आता काय विचार करायचा आहे? झालंय ना सगळं बोलणं, परत मला. आई, तुम्ही अजिबात यांना फोर्स करू नका. त्यांना काय करायचं ते करू द्या. बर बाई, मी काही फोर्स आग्रह वगैरे काही करणार नाही त्याला, बस. पण मला का वाटते गुरु, पहा बरं आपली गावी किती शेती आहे, मग तू तिथे जाऊन काहीतरी कर, शेती कर, चांगलं काहीतरी कर का? मी शेती करू? आई शेती करायची म्हणून नागपूरवरून इथे आलो होतो का? मी हेच करायला आलो होतो. बाबर आता ही नोकरी नाही करायची, ती नोकरी नाही करायची, मग करायचं तर का करणार आहेस तू? मी तर आपलं त्या भल्यासाठी सांगत आहे, तू माझ्यावरच डापरत आहे तू. आई मी कुणाला काही म्हणत नाही, ओके? तूच विषय काढलास. मला नाही बोलायचं या विषयावर, सांगितलं नाही एकदा. बरं कसं बोलत आहे? काऊन बरं असं कर? तू काऊन असून राहिली? का आलं? आई काही नाही, माझा संशय खरा ठरतोय. यांना नोकरी मिळाली नाही हे कळल्यानंतर त्या सुलक्षणाबाई चांगल्याच चिडल्या असतील. शन्याता आता यांना दारात सुद्धा नाही उभी करणं. आता लावून देतील तिचं लग्न एखाद्या पैसेवाल्याशी. हो ना, हे असंच घडलं तर बरं होईल बाई. बापा देवा, माय गुरुला कुठलीच नोकरी नको मिळू दे, ती ब्याद निघून जाऊ दे याच्या आयुष्यातून. मम्मा कशी दिसते मी? वाव बेबी, यू लुक लाईक अ प्रिन्सेस. थँक्यू. तुला माहितीये हे डेनिमचं जॅकेट गॅरीचं फेवरेट आहे. शानू बेबी, थोड्या वेळासाठी तरी त्या गॅरीला बाजूला ठेव ना प्लीज. ओके फाईन. पण आपण का तयार झालोय आणि आपण कुठे चाललोय? जस्ट वेट अँड वॉच. खेडी खेडी. कसा दिसतोय मी? वाव किड्या, खूपच हँडसम दिसतोस तू. थँक्यू. एकदम सॉलिड. मम्मा नाईस ट्रान्सफॉर्मेशन. हा पण हे सगळं का केलंस तू? हे मला माहित नाही, मामाने केलं. मामा नाही रे, मम्मा मम्मा. मामा यू नो शानू बेबी, या सगळ्यासाठी तुझ्या मम्माने खूप खर्च केलाय. ओ माय पुअर मॉमी. पण का खर्च केलायस आणि ह्याच्यावर? ते लवकरच कळेल. आधी गॅरीचा फोन तरी येऊ दे. अच्छा, म्हणजे गॅरीचा फोन येणार आहे तुला ऑलरेडी माहितीये? Mama knows everything. माझा फोन नाही वाजला. अरे माझा वाजतोय. गुरुचा फोन. तू रिसीव्ह कर आणि त्याला सांग आम्ही दोघी आदित्य जागीरदार नावाच्या माणसाला भेटायला गेलोय आणि आदित्य जागीरदार नावाच्या माणसाशी मी शानू बेबीचं लग्न ठरवलंय. येस. पण कोण आदित्य जागीरदार? आदित्य जागीरदार, तू फक्त सांग ना त्याला. हा बोल. कुठेस तू? किती? अरे मी कुठे आहे? मी घरीच आहे. पण तू कुठे आहेस? अरे काल रात्रीपासून फोन ट्राय करतोय, तुझा फोनच लागत नाहीये. हो तेच सांगतोय. माझा फोन ना ते वरणात पडला होता. कुठे पडला होता? अरे वरण असतं ना, म्हणजे भाजी. अरे वरण रे, जेवायचं वरणात पडला होता.
अरे तो फोन आहे, फोननी नाही वरणात टाकायला. किड्या, मी काय स्वतःहून टाकायला जाईन का? तो चुकून पडलं ते सोड रे. शनाया कुठे सांगा ती. शनाया कुठे आहे? शनाया इथे नाहीये. शनाया इथे नाहीये. शनाया बाहेर गेलीये. कुठे? कुठे गेलीये? शनाया गेलीये लग्नाला. गाडीतून चहा पिऊन पप्पी घ्यायला. नाही हे, तुम्हा दोघींपैकी एक जण सांगा ना. हा, ती गेलीये हॉटेलला गेलीये. कोण? आदित्य जागीरदार. कोण आहे? आदित्य जागीरदार नावाच्या एका मुलाला भेटायला मामा शनायाला घेऊन गेलीये हॉटेलमध्ये. हा, जागीरदार? कोण जागीरदार? कोण आहे आदित्य जागीरदार? कोण आहे आदित्य जागीरदार? तो एक मुलगा आहे. अरे ते तुझ्या बायकोमुळे झालंय सगळं. त्या राधिकाने मॅट्रिमोनीमध्ये शनायाचं नाव दिलं होतं ना, तेव्हा त्या आदित्य जागीरदार नावाचं स्थळ आलं तिला तिथून. तो खूप श्रीमंत आहे, त्याच्याकडे जाम पैसा आहे. हे गुरु त्याच्याशी लग्न लावायला घेऊन जाते ती मामा त्या शनायाला. तू बघ यार, हा वाट लागेल. डेंजर आहे जाम. किडे, मला आत्ताच्या आत्ता पत्ता सांग त्या हॉटेलचा. तिकडचा पत्ता काय? पत्ता सांगतो मी तुला. पत्ता काय काय आहे की सरळ सरळ निघ तू. सरळ सरळ म्हणजे मग दरवाजा उघड. नाही म्हणजे दरवाजा उघडून सरळ सरळ निघ. हा, आणि मग सावरकर. हा, सावरकर रस्ता आहे की नाही, सावरकर रस्त्याने सरळ सरळ जायचं. सरळ 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 जात राहा आणि मग बूम. नाही म्हणजे बूम नाही, झाड आहे तिथे. झाड आहे आणि त्याच्या पलीकडे हा, पलीकडे काय? घड्याळ. झाडाच्या पलीकडे घड्याळाचा पुतळा आहे. हा, घड्याळाचा पुतळा आहे. त्याच्या समोर तुला शनाया आणि तिची आई भेटेल. ओके, कळलं का? हॅलो कळलं वाटतं. नाही, शनायाचं लग्न दुसऱ्या कोणाशी होऊच नाही शकत. मी नाही असं होऊ देणार. शनायाचं लग्न फक्त माझ्याशी होणार आहे, फक्त माझ्याशी. लग्न राधा. मला लग्नाविषयीच बोलायचं. अरे पण सौमित्र, प्लीज राधा, प्लीज मला थांबवू नकोस, कारण हे बोलणं अत्यंत गरजेचं आहे आता. पण हे सगळं आत्ताच बोलायला हवंय का? अजून उशीर का करायचा राधा? संपूर्ण आयुष्य कोणी एकट्याने नाही काढू शकत. आणि आता कशासाठी थांबायचं? सगळ्यांना सगळं माहिती आहे. पण तरी विचार करायला अजून वेळ हवा असेल तर? कशासाठी विचार करायचा? मला सांग राधा, आपण विचार कधी करतो? जेव्हा एकमेकांबद्दल काही माहिती नसतं तेव्हा. इथे सगळं माहिती आहे ना. बघ, मैत्री असते, मैत्रीचं प्रेमात रूपांतर होतं तेव्हा आपण बऱ्याच गोष्टींचा विचार केलेला नसतो. आणि फक्त इतकंच नाही ना, बाकीचीही माणसं आहेत ना. लग्न बाकीच्यांना करायचंय का राधा? एकमेकांवर प्रेम आहे आणि हे कळतंय, बास. तरीही काही प्रॉब्लेम असतील तर? काय 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 प्रॉब्लेम काय असणार आहे? आपल्याला जर एखादी व्यक्ती आवडते तर तिच्या सर्व गुणदोषांसकट आपण स्वीकारतो ना तिला. बास ना, आता कशाला उशीर करायचा राधा? हे बघ, मला असं वाटतंय लग्न करायला काही हरकत नाही. पण आनंद भाऊजी आणि जेनीला काही प्रॉब्लेम असेल तर? काय काय प्रॉब्लेम असणार आहे? काही प्रॉब्लेम नाहीये. फक्त हा बावळट गुज्जूबाई त्याने पुढे नेल्या पाहिजेत ना गोष्टी. बोलला तर पाहिजे. अरे एकदम असं कसं बोलणार ते? एरवी बडबड करतच असतो ना. मग नाही, एक घाव दोन तुकडे करायला पाहिजेत. आता का, कशाला, कधी, केव्हा हे प्रश्नच विचारायचे नाहीत. बास झालं. मला असं वाटतं त्या दोघांना फायनल अल्टिमेटम देऊन टाकूया. तुला असं वाटतंय? हो, अर्थात. बोलायचं म्हणजे काय, बोलायचंच आहे. ठीक आहे, मग आज बोलूया. आत्ता बोलूया. म्हणजे अगदी आत्ता नको, बाहेर. आत्ता तर म्हणत होतास ना, एक घाव दोन तुकडे करून टाकूया म्हणून. बरं, नाही
चल बोलूया. ऑफिसमध्ये नको, बाहेर जाऊनच बोलूया. हा बेस्ट. एक काम कर, तू जेनीला बोलव, मी आनंदला फोन करतो. ओके. मम्मा यार अजून किती वेळ थांबायचं इकडे? केवढं सण आहे, मी टॅन होतीये. शनू बेबी जस्ट वेट या, चिल. मम्मा तुला वाटतं गॅरी येईल? येणार, नक्की येणार. आणि मला नाही वाटत तो येईल. आय नो हिम टू वेल. तो नाही येणार, बघशील तू. शनू बेबी मम्मा नोज बेटर ना. अगं पण 1 तास झाला आपण इकडे थांबलोय. आता माझे लेग्स पण पेन करतायत. शनू बेबी कुछ पाने के लिए लेग्स पेन होना पड़ता है ना? यार काय गो. मम्मा गॅरी आला. आला? हो, तुला माहितीये काय करायचं ते? हो हा, हो लक्षात ठेव. ओके. बाय 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 बाय. दादा त्या गाडीचा पाठलाग. चला. यार सम्या फोन का उचलत नाहीये, कुठे गेलाय यार? जेनी तू इथे काय करतेस? तुम्ही इथे काय करताय? अरे मला सम्याने आपला सौमित्राने इथे फोन करून बोलवलं म्हणून मी इथे आलो. तुझं काय? मला राधिका मॅमने बोलवलं इथे. तुला राधिका मॅमने बोलवलंय आणि मला सौमित्र. ओ आम्ही इथे भेटणार होत ना, तुम्ही इथेच का आलात? होय, मला असं काही नाहीये. तुम्ही भेटणार आहात म्हणून आम्ही इथे आलेलो नाहीये. सॉरी, ह्या तुझं मिसअंडरस्टँडिंग I know you very आहे. well. अरे नाही, ते बरोबर आहे, पण तरी दिस टाइम यू नॉट अंडरस्टँडिंग मी. हे वेगळं आहे. हे बघ, मी इथे आलोय कारण मला सौमित्राने इथे बोलवलं होतं. अच्छा. हो. You must have told him that. Why would I tell Yeah, him? I He know you asked me very to well. come. राहू दे. चला चला, खूप भांडला. हा, अजून लग्न व्हायचं ना, नंतर भांडायला काहीतरी ठेवा. ठीक आहे, असं चला. काही नाही. नाही चल आपण बोलूया. काय? अरे बोलायचंय तुमच्याशी. चल, come, इथे come, बसून come, घ्या. come, come. या. इथे बसून घ्या, सांगतो सगळं. या झालं नाही आणि भांडाभांडी. बस हळू, तू असं काही नाही. बस तू बस हे बघ, जेनी. जेनी. शांतपणे बस. हा. असं काही मिसअंडरस्टँडिंग नाहीये. हे बघ, आम्हाला इथे कसं आहे हा. ना, तू इथे मला राधिका वहिनी. काय? हा, मॅम यू कॉल्ड मी हिअर ना, प्लीज टेल इट. हा, हे बघा. आणि सम्या तू सांग की तू मला इथे बोलवलं होतं. सांग. अरे, नाही तू सांग ना मला. He knew we are सांग. here, that's why he. अरे थांबा ना. सॉरी सर, इट्स जस्ट अ कोइन्सिडन्स. हेच म्हणायचंय. सांगा हे तुम्ही. ऐका, मीच तुम्हाला दोघांनाही बोलवलंय. म्हणजे आम्ही. म्हणजे ठरवून हो. असं वेगवेगळं. मॅम कशासाठी? अरे मग इथे का भेटलो आपण? घरीच भेटलो असतो. ए बाबा, ठिकाण महत्वाचं आहे का? आता विषय महत्वाचा आहे. अरे तूच बोल घ्यायच्याशी, मला नाही बोलता येत. हो, तुम्ही उगीच भांडू नका. तू शांत राहा बरं. तू शांत राहा. शांत हा. राहा. फ्रेंड शांत. चला ना लवकर. थोडं फास्ट घ्या ना जरा.